नाही ऍक्टिंग नाही, ऍक्टर. अरे मी आर्टिस्ट 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 तेच ना माझ्या बायोमध्ये. नाही ओ मलाच माहिती रे माझ्या बायोमध्ये काय. आपण म्हणतो ना की हा ऍक्टिंग केलं तर हा मग अजून काय करतो. अरे भेंडी ऍक्टर आहे, सॉरी ऍक्टर आहे, अजून काय करायला हवं मी. तेच रील आहे ज्याच्यामध्ये मी नाही आणि बाकीचे 3 जण आहे त्याच्यावर. बरं 1.1 मिलियन गेलं रे. अरे घर पे रखो. पर्सनल विचार ना, हे काय विचार. मला सगळे माहिती आहेत प्रश्न पर्सनल. एक चान्स सायली, एकदा हे बघ. म्हणून मी म्हणते लग्न कर, मुलींवर प्रेम कर, पिंपलवर कसला प्रेम करतो. डोळ्यांमध्ये बघून फक्त एकमेकांना कळतं की आता इथून पुढे 3ऱ्या क्षणाला आपण एकमेकांकडे बघायचं नाहीये. आणि असे लोक असतात आमचे. कुठल्याही दुसऱ्या ऍक्टरकडे आम्ही बघू पण एकमेकांकडे बघत नाही. हाय नमस्कार, मी दीपाली. आज मी आली आहे लग्नाची बेडी मालिकेच्या सेटवर आणि आज तुमच्यासाठी मी घेऊन आली राघव आणि सिंधूला, कारण आज त्यांची एक खरी परीक्षा घेणार आहे. मी तुमच्यासाठीच घेणार आहे. भेटूया राघव आणि सिंधूला. दोघांचंही स्वागत आहे लोकमतमध्ये. थँक्यू. थोडासा राघव, तुम्हाला मागच्या वेळेला जेव्हा आपण इंटरव्ह्यू केला होता तेव्हा अगदी नॉर्मल कूल होता. आज जरा पोलिशी म्हणजे खाकी वर्दीत दिसतोय, पण मला उत्तरं छान द्यायची. ठीक आहे. आज तो सकाळपासूनच असा आहे, खाकी वर्दीचा एक ॲटिट्यूड त्याला आलेला आहे. आणि मी आणि मधुनी 10 वेळा त्याला विचारलं की काय झालं, पण तो काही सांगत नाही. आता बघूयात इंटरव्ह्यू नंतर त्याचा मूड कसा असतो. का खराब आहे का मूड? काय दोघींनी काय केलंय का? म्हणजे काय प्रँक वगैरे केलाय, काय केलं? कॅरेक्टर मध्ये मी नाही करणार त्यांना. नाही मूड अजिबात खराब नाहीये, काय नाही एकदम. आणि काय सिंधू वगैरे म्हणजे असे बाजूला असल्यावर मूड खराब होण्याचा संबंध येत नाही फार. मालिकेत सध्या प्रेक्षक बघतायत रोमॅन्टिक ट्रॅक जो सुरू झाला होता तो हळूहळू पुढे जातोय आणि बरंचसं प्रेम आता फुललंय दोघांमध्ये. सो म्हणजे प्रेक्षकांना ते एक राघव सिंधू म्हणून पण आवडतंय. तुमच्यापर्यंत प्रेक्षकांच्या कमेंट्स पोचतात? हो अगं, अगदीच पोचतात. एकतर ना मी जितक्या कमेंट्स वाचते तिथे आम्हाला तुमची जोडी आवडतीये ही कमेंट 100 99 कमेंट्स ह्याच असतात की आम्हाला तुमची जोडी आवडते. त्यामुळे मला खरंच असं वाटतं की राघव सिंधू जे पॅकेज म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहे ते खरंच त्यांना खूप आवडतंय. बरं संकेत, तू फॅन पेजेस वगैरे बघितलेत का तुमचे? आणि म्हणजे त्याच्यावर काय काय एडिट्स असतात आणि मस्त फॅन्स बनवतात राघव आणि सिंधू? हो, काही फॅन पेजेस बघितलेत मी. आणि मी ज्या अशा रिक्वेस्ट येतात की प्लीज 1 लाईक आणि 1 हे किंवा 1 कॉमेंट, पण काही खूप छान असतात आणि ज्या मला मनापासून आवडतात. म्हणजे जिकडे मी आणि सिंधू अँड मग बरंच काही आर्ट वर्क केलेलं असतं तर बघितलं आहेत मी, त्याने मी लाईक पण केलेलं आहे बऱ्याच पेजेसला. एक कळलंय की हे दोघेही सोशल मीडियावर चांगल्यापैकी ॲक्टिव्ह असतात आणि म्हणूनच आज आता एवढे दिवस ते एकमेकांसोबत पण काम करतात. त्यांना एकमेकांविषयी बरंच काय माहिती आहे. तो सोशल मीडियाच्या बाबतीत ते किती अपडेट आहेत स्वतःबद्दल नाही एकमेकांबाबत ते आज मी जाणून घेणार आहे. सो रेडी आहात तुम्ही? मी डिक्लेअर करतो मी हारलोय. मी पण हारले. एक तर हा आत्ता आलाय. बरं ठीक आहे, चल बघू तरी किती हारतो. बरं, पहिलं विचारते. 12 तास एकत्र असतो आम्ही. कधी एकमेकांचे अकाउंट तू बघितलेस माझं अकाउंट ओपन करून? कधी नाही. मी याचं अकाउंट आम्ही दिवसभर 12 तास एकमेकांना समोर बघतो. त्यामुळे असं ठीक आहे, पण बघूया. बरं, आणि इंस्टाग्रामवर पण मी मोजक्या लोकांना फॉलो करतो. त्यातली पहिली व्यक्ती सायली आहे. त्याच्या खाली हार्डली 4-5 लोक असतील बस. त्याच्या व्यतिरिक्त मी कोणालाच फॉलो नाही करत. तरी आपण काही क्वेश्चन्स आहेत, सिम्पल क्वेश्चन्स आहेत, त्यांना विचारून बघूया. इन्स्टा हँडलवर सायलीचं नाव काय आहे? इन्स्टा हँडल नेम नाही, म्हणजे आपण @ वगैरे करतो ते नाही, नाव जे आहे इन्स्टावर ते काय? देवधर सायली. करेक्ट. आणि त्याचं द संकेत द पाठक. एकदम परफेक्ट आहे खरं. विचारते आता पुढे मी हळूहळू. सायलीच्या बायोमध्ये काय लिहिलंय ते? ते कुठे असतं? बायो नावाच्या खाली? हो, ऍक्टर असणार. ऍक्टर नाही, नो प्रॉम्प्टिंग. नाही ऍक्टरशीच रिलेटेड काहीतरी आहे, मी सांगतो.
ऍक्टर नाही ऍक्टिंग नाही ऍक्टर अरे मी आर्टिस्ट ऍक्टर ए आर्टिस्ट 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 या आर्टिस्ट लिहिले त्याच्या ह्याच्याकडे खरे ऍक्टर शोभतात. इंटरव्ह्यू मध्ये पण ते दोघंही ऍक्टिंग करतात. आणि संकेतच्या बायोमध्ये काय लिहिलंय संकेतने? आता जराही काही बोलायचं नाही. हो हो आपण हे खेळूयात का डमशराट? हो. हा चल. तुझ्या बायामध्ये जे आहे तेच आहे पण जरा मोठं आहे ते. सुरुवात तिथूनच होते. आर्टिस्ट हो आणि वाक्य आहे पुढे मोठं. हॅशटॅग येतो त्याने हॅशटॅग असं टाकलंय. काय शाहरुख खान फॅन वगैरे टाकलेस की काय? नाही रे नाही नाही वाक्य असा फ्रेज येतो. इट्स अ फ्रेज. करून दाखव ना काहीतरी ऍक्टिंग त्याची. मी ओळखते. म्हणीची ऍक्टिंग कशी करून दाखव? ती म्हण आहे म्हण बरं ती मी क्रिएट केलेली आहे. इट्स नॉट कॉपीड किंवा काय. किती शब्द आहेत तू क्रिएट केलीस हे याला काय अर्थ आहे? हो मग मी माझी म्हणतो. पहिला आणि शेवटचा शब्द सांग. पहिला शब्द ॲन आणि नेचर एंडचा शब्द तेच आहे ना माझ्या बायामध्ये. नाही ओ मलाच माहिती रे माझ्या बायामध्ये काय. शॉक नाही की बापरे मी जे पाहिलंय ते काय आहे मग. हा वेगळा काहीतरी ऍक्टिंग करून सांगतो. हॅशटॅग आहे हॅशटॅग. हॅशटॅग आहे आणि मग तो असं त्याने पुढे लिहिलंय. फ्रेज. ना त्याचा ऍक्टर आहे ना काय आर्टिस्ट आहे असं काही नाही. परफॉर्मर मॅड बॉय म्हणजे काय बघ बरं काय. हा बॅक टू बेसिक्स. ओ येस येस शी इज राईट. ओ फ्रीक दॅट इट्स बॅक टू बेसिक्स. मलाच माहिती नव्हतं. तू काय नेचर आणि काय सांगत होतास ते काय? सो युजली ते पहिल्या किंवा माझ्या यूट्यूब पेजला असेल किंवा फेसबुकला मला माहिती नाही कुठेतरी असतं ते किंवा माझ्या प्रोफाईलमध्ये असेल. आय ऑलवेज से जेव्हा असं खूप ठिकाणी आम्ही जातो ॲज अन आर्टिस्ट वगैरे तर काय करते ओके म्हणजे आपण म्हणतो ना की हां ॲक्टिंग केलं तर हां मग अजून काय करतो. अरे भेंडी ॲक्टर आहे सॉरी ॲक्टर आहे अजून काय करायला हवं मी. दॅट्स वॉट आय डू फॉर लिव्हिंग. तर असं मी रागारागात एक दिवस बसलो होता आणि ते मी बोललेलो की ॲन ॲक्टर बाय प्रोफेशन ॲन आर्टिस्ट बाय नेचर. सो दॅट्स वॉट आय राईट. सो दॅट्स माय कॅच फ्रेज ऑर वॉट एव्हर. भाजी कुठली? भेंडी. बरोबर कॅच करते लगेच. सायलीने एक रील शेअर केलंय जे नुकतंच 1 मिलियन क्रॉस झालंय. ते कोण? तेच रील आहे ज्याच्यामध्ये मी नाही आणि बाकीचे 3 जण आहे त्याच्यावर. बरं 1.1 मिलियन गेलं रे. अरे घर पे रखो. मी नाही त्याच्यात. जेलस. संकेतने शेवटचं रील कोणतं शेअर केलं? संकेतनी पार जमाना झाला असेल शेवटचं रील शेअर. आई बरोबरच केलंय का कुठलं? हा आईच्या वाढदिवसाचं. ए नाही नाही मी सांगते ह्याच्यावरच केलंय. तू फिरायला गेला होतास ना ताजच्या इथे करेक्ट त्याच आहे. नाही ते पण ते सगळं शेअर केलंस ना तू. अरे ते समुद्रात फिरतात दोघं ते नाहीये का? ते जे त्याच्या बेस्ट फ्रेंड सोबत आहे ते नाहीये. बेस्ट फ्रेंड का? अच्छा म्हणजे तेच ते आता जे लोकांना बेस्ट फ्रेंडच्याही जास्त वाटतंय ते. वी आर जस्ट गुड फ्रेंड्स. कारण मी त्याला सांगितलंय ते मागच्या वर्षी तू सांगितलं अल्टिमेटम. तिला फक्त लग्नाचे कपडे घालायचे म्हणून मी लग्न करायचं. वा रे दुनिया. काय माझी रील सांग ना. लास्ट रील काय हरते तू प्रॅक्टिकली. काहीतरी क्ल्यू देऊ. माझं प्रोफाईल बघत नाही. हा काय मला क्ल्यू देऊ. कसली तरी फुलं आणि असं अशावर त्याने एक कविता म्हटली. मला लक्षात आलं. येस 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 पण ते मी नाही केलंय शेअर. तुझ्या प्रोफाईलवर आहे ते रील मध्ये. मी सांगू का? टिप टिप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. मी नाही केलंय. मी एक मिनिट टिप टिप आहे का? बरसा पाणी ते वेगळं. ओके लेट्स सी. हा हे पाहिलं होतं मी विठ्ठलाचं. नाही नाही त्याच्या बाजूलाच आहे. अच्छा हा तूच केलंस की शेअर. तिकडे वाजते बाजूला माझ्या स्पीकरशी कनेक्टेड आहे तिथे वाजते ते. एक मिनिट. अंगावरती प्राजक्ताची फुले टिप पडती. बस इतना ही आता है. पहिलीच लाईन येते फक्त मला. ओ गॉड येस.
संकेत, तुझ्यापेक्षा जास्त इतर सगळे अपडेट आहेत तुझ्या प्रोफाईल बघ, म्हणजे आता तू काय पर्सनल विचार ना, हे काय विचार मला सगळे माहिती आहेत प्रश्न पर्सनल. गेम काहीतरी वेगळं आहे. नेक्स्ट टाइम जरा प्रिपेअर होऊन येईन पर्सनल गोष्टींचं. बरं, संकेतचं होमटाऊन काय नाशिक. आणि साई? पुणे. ती माझं होमटाऊन आयुष्यात कधी विसरणार नाही. तिचं सासर येते. मी नाशिक यासाठी म्हणले की हा नाशिक म्हणतो ना, पण ऍक्च्युअल नाशिकचं नाव नाशिकच आहे, कारण नाशिकावरून ते नाव पडलंय नाशिक, जिथे शूर्पणखेचं नाक वगैरे कापलं गेलं होतं पंचवटीमध्ये. करल्यावर शेक झालं का? सॉरी. प्लीज माफ करा आम्हाला, मी मनापासून माफी मागतो. असं आम्ही भांडत असतो, नाशिक पुणे, नाशिक पुणे. बरं, मुंबईमध्ये आल्यावर संकेतने कोणत्या टीव्ही शो मध्ये पहिल्यांदा काम केलं होतं? मुंबईत आल्यानंतर पहिलं काम मुंबईत पाऊल ठेवल्यानंतर. एक सिरियल गेली होती त्यांनी, लीड शोच होता पहिला, आणि आहे ना फुला पोलीसच होता त्याच्यामध्ये. किती ते प्रॉम्प्टिंग. हा, पोलीसच होता त्याच्यामध्ये. रेहमानचं एक जबरदस्त फेवरेट गाणं मला अचानक आठवलं. तो पिक्चर पण हिट होता ना, स्लम डॉग मिलेनियर, त्याच्यातलं हिट गाणं अचानक आठवलं मला. त्यामुळे अच्छा वो छोटा बच्चा तू था. कुठली सिरियल होती तुझी पहिली? जय हो महाराष्ट्र पोलीस. स्लमडॉग मिलियनरचं हिट गाणं जय हो. सायलीचा डेब्यू सिनेमा कुठला? भ्रम. नाही डेब्यू कुठला? तो डेब्यू नव्हता. ओ गॉड, कारण माझ्याकडे डिटेल्स भ्रमच्याच आहेत फक्त. भ्रम आहे तुझा. चल नाही येणार याला. लग्न पाहावे करून. ओके, लग्न पाहावे. डेब्यू. हा ठीक, डेब्यू. संकेतने सायलीचा नंबर मोबाईल मध्ये काय नावाने सेव्ह केलाय? नावाने तर माहिती नाही, पण कसा सेव्ह केलाय ते मी दाखवू शकतो. नाव तर तेच आहे. दिसेल दिसेल दिसेल. मी कॅमेरामॅनला सांगेन घुस त्याच्या मोबाईल मध्ये डायरेक्ट. मग आता आम्ही एक तर मी तिला किंवा ती मला कॉल करेल आणि मग दोघांची स्क्रीन असे आम्ही ठेवू, मग कळेल काय. पुढचा प्रश्न हाच होता की सायलीने पण संकेतचं नाव काय सेव्ह केलंय. सो आता दोघांचाही उलगडा होईल. मी दाखवणारच. आणि सुरुवात मीच केली ऍक्च्युली, माझीच माती आहे, पण ठीक आहे. आता काय नाही, पण ठीक आहे. पहिले तू करतोस, मग काय एकदाच कॉल करायचा ना माझ्याकडे. बरं, माझ्याकडे स्पीड डायलवर आहे सायली, त्यामुळे मला फक्त क्लिक करायचं आहे. सो दिस इज सायली. काय हा सायलीचा फोटो आहे? हा रडका फोटो आहे हा. हो, आणि तिने बघ काय सेव्ह केलंय माझं. रागीट. कुठल्या याच्यातला हा संकेतचा फोटो? ह्याच सिरियल मधला फोटो आणि आहे हा पण तिचा ह्याच सिरियल मधला आहे. हा फोटो. पण नंबर नाही दिसणार ना? नाही, डोंट वरी, फोन करतील. येईल सगळं. सायली. हा, ओके. माझे सगळे क्वेश्चन संपलेले आहेत आणि मला जी हवी होती ती उत्तरं मिळाली आहेत. बरं, ह्याच्यात एक जो सायलीने गौप्यस्फोट केलेला आहे की संकेत खरंच यावर्षी लग्न करणार का, तर मलाही त्याला विचारायचे की संकेत, ज्या काही अफवा किंवा काय चर्चा सुरू आहेत त्यांना तू काय पूर्णविराम देणार आहेस का काय? काय नाही, हे सगळं तर मला बाउन्सर जातं. तिचा हट्ट सगळ्यांना माहिती आहे का, तर तिला तिचा लेहंगा घालायचा आहे, त्याच्यासाठी आम्ही लग्न करणं म्हणजे कोणी कोणी दुसरं कोणी. तर ही सायलीची सवय आहे आणि तिच्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी ती आम्हाला असं पुढे धरते आणि आमच्याकडून सगळी कामं करून घेते. तर बाकी वी आर जस्ट गुड फ्रेंड्स. हे बघ, गुड फ्रेंड का नाही मला माहिती नाही, पण आपण सतत पुश करत राहणं हे आपलं काम आहे. मित्र म्हणून, मैत्रीण म्हणून हे आजूबाजूच्या लोकांनी केलंच पाहिजे. त्यामुळे मला तर म्हणजे खात्री या वर्षी लग्न आहे बाबा. सो दर वेळेला मला सायली काहीतरी एक थमची एक मस्त टायटल देते. यावेळेलाही तिने एक छान टायटल दिलंय मला.
त्याच्यावर माझा इंटरव्ह्यू खूप चालेल. जोक्स अबाउट. बरं, आता आम्ही जेव्हा दोघी रेवती आणि सायलीसोबत इंटरव्ह्यू करत होतो तेव्हा मी त्या सेटवरचं जे जे काही ऑब्झर्वेशन होतं ते सांगितलं. त्याच्यामुळे मला कळलं की सिंधू काय काय कोडवर्ड्स वापरते, काय काय गोष्टी करते. सो तुला असे काय माहिती आहेत का जी काही ती सेटवर असं कोडवर्डमध्ये बोलते असं? हो माहिती आहे ना, ते वापरते म्हणजे ते आमच्याबरोबरच वापरणार ना. आणि माझ्याबरोबर तर बऱ्यापैकी कोड वर्ड्स वापरले जातात. कोडवर्ड्स आणि त्याचा अर्थ काय? तो इथे कसा सांगणार, ते कोड वर्ड राहतील कसे? उद्या उठून नाही इंटरव्ह्यू बघणार, सगळे आम्हाला शिव्या घालतील. संबंधच नाही. तिने सांगितलं असेल तर माहिती नाही, मी नाही सांगणार आहे. आमच्या डोळ्यांमध्ये बघून फक्त एकमेकांना कळतं की आता इथून पुढे तिसऱ्या क्षणाला आपण एकमेकांकडे बघायचं नाहीये. आणि असे लोक असतात आमचे. कुठल्याही दुसऱ्या ऍक्टरकडे आम्ही बघू पण एकमेकांकडे बघत नाही. आणि आता जेव्हा तुम्ही सेटवर ऑब्झर्व करत होते तेव्हा ही गोष्ट 2दा ते 3दा झाली. तर ती जितीने सांगितली की तिसऱ्या सेकंदाला मी बघत होतो तिच्याकडे आणि मग मी दुसरीकडे बघितलं. ऑफकोर्स ते कॅमेरामध्ये नाही कळणार, बट या देन वी अवॉइड इच अदर ऑन पर्पज, कारण आम्हाला माहिती मग पुढे काय होऊ शकतं. मग तो टेक झालाच नसता कदाचित. 9 वाजेपर्यंत त्याच. आणखीन भरपूर वेळ थांबायला लागलं असतं. सो येस, थँक्यू सो मच. खूप छान इंटरव्ह्यू झाला आणि मला मजा. एक गोष्ट राहिलेली आहे. मी तुला काहीतरी सांगितलं होतं त्याची आवड आहे, ती काय आहे ते विचारायचं आहे त्याला. अरे हां. माझ्या आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये मी जेव्हा विचारलं होतं रेवतीला आणि सिंधूला की बाबा संकेतविषयी अशी एक गोष्ट जी कॉमन असेल आणि तुम्हा दोघांना प्रेक्षकांना सांगायची असेल, ती एक गोष्ट त्या दोघींनी सांगितली, ते म्हणजे त्यांच्या डोक्यावर किंवा इथे कुठेही पिंपल जर दिसलं तर तू कसा रिॲक्ट होतोस. सो त्यांनी ते रिॲक्शन सकट दाखवलंय. का असं आवडतं तुला? का तुझं प्रेम आहे पिंपलवर? म्हणून मी म्हणते लग्न कर, मुलींवर प्रेम कर, पिंपलवर कसला प्रेम करतोस? तर पहिली गोष्ट, माझं पिंपलवर प्रेम नाहीये, म्हणूनच मला ते फोडायचे असतात. कसं दिसतं ना, असं आपण छान स्किन एकदम क्लीन इतक्या सुंदर दिसणाऱ्या मुली चुकून काहीतरी मेकअपमुळे युजली केमिकल रिॲक्शन होते, त्याच्यामुळे ते म्हणजे खूप छान कव्हरअप केलं मी. तर ते येतं असं. तर मग का, जर आपल्याला माहिती आहे की हे जाऊ शकतं और आज रात में सब क्लीन हो जाएगा, मग का नाही. असताना तू काय करतोस मग? तू कसा लुक तुझा कसा असतो तुझी बॅक असेल तर पिंपलकडे? सायली, एक चान्स दे ना. एक चान्स दे ना. एक चान्स सायली, एकदा. हे बघ, हे दोघंही वेडे आहेत. हे काहीही बोलू शकतात आणि काहीही करू शकतात. सो आजचा माझा इंटरव्ह्यू इथेच संपतोय. तुम्हाला या दोघांना काय क्वेश्चन्स विचारायचे असतील किंवा ह्यांच्याकडनं कुठल्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर मला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की विचारा. मी नेक्स्ट इंटरव्ह्यूमध्ये नक्की तुमचे प्रश्न यांच्यापर्यंत पोहोचवेन. सो थँक्यू सो मच आणि खूप मजा आली मला. थँक्यू.